शिवसेनेचे आमदार संजय देरकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काल बैठक बोलवली होती. काल बैठकीला तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये वारीचा नियोजन होतं म्हणून तुम्ही आला नव्हता. तर आज सभागृहामध्ये तुम्ही आलेलात. काय भावनात काय सांगाल? बोलत आज विधानसभेचे जे कामकाज आहे त्या कामकाजासंदर्भात जे काही प्रश्न आहे ते प्रश्न मांडणार. पण काल बैठकीला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा होती तुमच्या संदर्भात. तुम्ही स्पष्टीकरण दिले, त्यानंतर देखील चर्चा होती. कारण उद्धव ठाकरेंनी बैठक बोलवली आणि 4 आमदार जे आहेत ते गैरहजर होते. नाही, त्यांना सांगून होतं. आता हे गैरहजर राहणं हे तुम्हाला माध्यमांना माहीत होतं की 4 आमदार गैरहजर राहिले म्हणून, परंतु तसं काही परिस्थिती नव्हती. काम असल्यामुळे मी आलो नाही, पण आजपासून मी विधानसभेत आहे. पण काल 6 खासदारांचा पक्षप्रवेश झाला. तुमच्या जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांनी देखील पक्षप्रवेश केला. इथून पुढचं नियोजन कशा पद्धतीने असेल? कारण उद्धव ठाकरेंचा देखील दौरा आहे. मतदारसंघ बांधण्यावरती मोठा भर द्यावा लागणार आहे. नाही, ते तर करणारच, कारण पक्ष म्हटल्यानंतर पक्षाची जिम्मेदारी येणारच. आणि उद्धव साहेब येणार म्हटल्यानंतर ते जिल्ह्यात वातावरण एकदम आनंदी वातावरण आहे आणि पक्ष कार्यकर्त्यांना एक बळ मिळेल त्या दृष्टिकोनातून तो मेळावा या ठिकाणी यवतमाळमध्ये आहे. पण काल खासदार गेल्यानंतर त्यांना गद्दार म्हणून अशा प्रकारच्या देखील घोषणा करण्यात आल्या. नांदेड विमानतळावर उतरल्यानंतर सर्व खासदारांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. काही खासदार असं म्हणतात आम्ही देखील त्याला प्रत्युत्तर देऊ म्हणून. नाही हो, हा प्रश्न त्यांचा आहे. पक्षातून जाणं आणि गेल्यानंतर काय बोललं पाहिजे, पक्ष कार्यकर्ते तीव्र भावना असते, त्यामुळे त्या अशा घोषणा केल्या करणारच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की काल ठाकरेंच्या शिवसेनेकडून बैठक बोलवण्यात आली होती आणि या बैठकीला स्वतः संजय देरकर जे आहे ते बैठकीला गैरहजर होते. मात्र आज ते विधिमंडळात आलेले आहेत आणि मी ठाकरेंसोबतच आहे असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन सिद्धेश नाईक, निवृत्ती बावट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.